शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। सन 2025-26ची सेवक संच मान्यता शिबिर घेऊन वितरित करण्याची शिक्षक महासंघाची मागणी। शिक्षण विभागाकडून संच मान्यता उपलब्ध नसताना शाळा रिक्त पदांची आणि अतिरिक्त शिक्षकाची माहिती देणार कशी? जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी। शिक्षण विभागाकडून सन 2025-26ची सेवक संच मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरीसह अद्याप शिबिर घेऊन शाळांना वितरित न करता रिक्त पदांची आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिलेल्या फॉर्मेटमध्ये तात्काळ सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून निर्गमित झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत। शिक्षण विभागाकडून सन 2025-26 सेवक संच मान्यता उपलब्ध नसताना शाळा अतिरिक्त शिक्षकाची माहिती देणार कशी असे प्रश्न उपस्थित करून शिबिर घेऊन संच मान्यता वितरित करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे। शिक्षण विभागाकडून संच मान्यता उपलब्ध नसताना शाळा रिक्त पदांची आणि अतिरिक्त शिक्षकाची माहिती कशी देणार याबाबत प्रशासनाधिकारी मल्हारी माने संबंधित टेबलचे लिपिक टेक्निशियन आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे शिक्षक महासंघाने विचारणा केली असता शाळा स्तरावरचे काम ज्यांचे पूर्ण आहे त्या शाळांचे संच मान्यता तयार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडून माहिती मिळाली। तर शाळा स्तरावरचे काम पूर्ण असलेल्या सोलापूर मनपा कार्यक्षेत्रातील शाळांना अद्याप सेवक संच प्राप्त नसून प्रशासनाकडून वितरित न केल्याची माहिती सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून मिळाली। तर अनेक शाळांचे सेवक संच मुख्याध्यापक लॉग इनलाही उपलब्ध नसल्याचे अनेक मुख्याध्यापकांनी सांगितले। डॉक्टर गणपतराव मोरे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे अहिल्यानगर सोलापूर यांना दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजीच रिक्त पदाची आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागवले होते। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचा संदर्भ देऊन महानगरपालिका नगरपालिका आणि कटक मंडळ यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांचे संच मान्यता प्राप्त न झाल्याने संबंधित प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यालयात सन 2025-26ची सेवक संच मान्यता सादर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे। पण दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी रिक्त पदाची आणि अतिरिक्त शिक्षकांची तात्काळ माहिती सादर करण्याबाबतचे आदेश दिनांक 24 फेब्रुवारी 2026ला मुख्याध्यापकांना कळवल्याने जिल्ह्यातील शाळा मुख्याध्यापक संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे। सदर संच मान्यता तात्काळ शिबिर घेऊन वितरित करावी अशी मागणी शिक्षक महासंघाने केलेली आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या